मी कशी विरघळू शकते जरा सांगा तुम्ही सर्वांनी। हे शेण आहे ना, आम्ही असं पाण्यामध्ये काल संध्याकाळी भिजून थोडंसं पाणी, नाकाला कोलगेट लावून ठेवलंय। आणि दुसरं आम्ही कसं काम करत की आमचं लक्ष असतं, पण कुणा किती मस्त असं बघा ऊन आलेलं आहे, आपल्या खिडकीतनं असं छान ऊन येतं। आणि आता मी ठेवलंय दूध गरम करत, गॅसने स्लो ठेवलंय। इथे चटणी आहे ना, ती बाहेर काढून ठेवले। कोथिंबीरच्या 2 चटण्या आहेत, एक तिखट आहे एक गोड आहे। काहीतरी नाश्ता डोक्यात बनवायचा विचार चालू आहे, त्याच्यामुळे काढून ठेवले। आणि थोडंसं जरा हे इथे ना साफ करून घेतलं। आता हे बघा, हे म्हणजे त्या किचन ज्याच्या खाली असते ना ओट्याच्या, तर रोजच्या रोज काय म्हणजे काढता अशा येत नाही ना, त्याच्यामुळे एक 3-4 दिवसांनी काढते आणि असं पुसून वगैरे घेतले आता। आणि इथे बघा आवरायचं आहे, हा बघा। चला कधीपासून त्याला सांगते चल चल उठ उठ, त्याचा टाईमपास चालू आहे। आज सुट्टी आहे ना त्याची, म्हणून त्याचा टाईमपास चालला आहे। चल उठ चल, बाबा तर येईल, चल। कुणालचे बाबा गेले राऊंड मारायला भाग्या शिरूला घेऊन। फक्त आता हे हॉलच आवरायचं बाकी आहे, बाकी सगळं घरातलं करून झालं आहे। झाडू वगैरे सगळं बाहेरचं पण सगळं करून झालं आहे। हे जरा दूध गरम करत होते म्हणून मी जरा थांबले होते। म्हटलं आपल्या आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। तर एक आहे ना, 1 मिनटं। तर ही कॉफी तुम्हाला दाखवते। हे बघा कॉफीची बॉटल आहे, पण ती कॉफी ना कडक झाली। आता ही मी कशी विरघळू शकते जरा सांगा तुम्ही सर्वांनी। म्हणजे अशी एक्सपायर नाही झालेली आहे। आणि काय झालं आहे, तोंड बघा लहान आहे बॉटलचं, त्याच्यामुळे काढायला गेलं ना की पटकन अशी निघत पण नाही। तुमच्याकडे काही जुगाड असेल तर सांगा मला। चला दूध झालं गरम, आता बाहेर जाऊया आपण। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। इथे ना जरा बसूया। ही बघा खुर्ची ठेवली, पण मला वाटतं खुर्ची ना ओली झाली असणार। ही बघा ओली झाली, ही बघा पूर्णपणे ओली झालेली। दव दव दव। तर कुणालच्या बाबा आता येतील, चालायला गेलेत ना। आज सकाळी सकाळी उठल्यानंतर काय केलं आहे, आम्ही भरपूर असं तेल वगैरे सगळं लावलेलं आहे। म्हणजे तेल मालिश वगैरे सगळं करून दिलं, केसांना वगैरे सगळं, पायांना हातांना। कुणालच्या बाबांना त्यांची ना स्किन खूप ड्राय झालेली आहे आणि ऐकत नाही, स्वतःहून करत नाही। त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठल्या उठल्या ते करून दिलं त्यांना आणि मग ते आता गेलेत राऊंड मारायला। माझ्या पण चेहऱ्याला जरा ते आता दूध बघा मी गरम करत होती ना, ते आधीचं कालचं दूध होतं, ते साय काढली। तर ते हात असतात ना साईचे वगैरे, मग तेच मी माझ्या चेहऱ्याला वगैरे असं मसाज करते। त्याच्यामुळे खूप असा फरक पडतो आहे बघा, तुम्हाला दिसत असेल असं फरक। म्हणजे ते चिकट चिकट बघा दिसतोय ना, वस्तू आहेत घरगुती, त्याच्याने सगळं आम्ही मॅनेज करतो। म्हणजे थंडी इतकी आहे ना, त्याच्यामुळे स्किन कशी भरपूर अशी ड्राय पडते। आणि आता आपल्याला काय करायचं आहे आजचं काम, म्हणजे आज कुणाला बघा सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे तो तिकडचा परिसर आहे ना, म्हणजे आपली जी काजूची झाडं आहेत ना, ते तिकडचं जरा साफ करायचं बाकी आहे। तर म्हणजे कालच्यापासून आम्ही तेच ठरवलं की ते पूर्ण करून टाकूया। आणि जे काही रान वगैरे सुकलं ना, ते जाळायचं वगैरे पण काम चालू आहे, थोडं थोडं करून आहे ना। कुणालच्या बाबा त्यांना टाईम मिळेल तसं ते करतात। मग त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता साफच झालेलं आहे। म्हणजे एकदा का हा प्लॉट आहे ना स्वच्छ करून झाला की मग झालं, मग असं आहे ते ह्या सगळ्या गोष्टी। त्याच्यामुळे आज म्हटलं करूया। कुणाला जर हाताची असेल ना तर खूप असा फरक पडतो, म्हणजे कामं कशी आपली पटापट होतात कुणाला असेल तर। नाहीतर मग आम्ही दोघंच जण असलं का जरा थोडंसं वेळ जातो, मग त्या कामाचा स्पीड आहे ना खूप छान आहे असं। आणि कोणतं पण काम करतो ना अगदी मन लावून करतो। तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली, ही चहाची पात बघा कटिंग केली किती छान केलेली। आणि आता ती चहाची पात बघा वाढली परत, बघा तुम्ही असं आहे सगळं। आता बघू, आता येतील दोघं जण। वाघ्या शेरू अजिबात ऐकत नव्हते, नुसते त्यांच्या मागे लागले होते बाहेर जाण्यासाठी। त्याच्यामुळे मग ते आता जातात रोजची जरा सवय झाली ना, म्हणजे त्यांच्या मागेच असतात सकाळच्या वेळेचा। नुसता शेरू तर अजिबात सोडत नाही, त्यांच्या मागेच लुडबुड लुडबुड, म्हणजे जिथे कुठे जाते ना तिथे त्यांच्या मागेच असतो तो, असा करतो शेरू। त्यांना सवय झाली ना त्याच्यामुळे। आलेले आहेत शेणाची पिशवी डायरेक्ट त्या झाडांमध्ये घातलेली आहे। कुठे गेला पांढरा? हां आला। कुठे गेला वाघ्या? येईल तो। बघू पाणी पिजा, तिथे पाणी भरून ठेवलं, जा पाणी पिजा, गेला डॅमजवळ। हां आणि तुम्हाला
हां येईल तो, येईल शोधत शोधत. शेण डायरेक्ट टाकलं झाडामध्ये, चालेल. काय झालं पायाला? पाय दुखतोय कुठपर्यंत गेला? खालपर्यंत. पूर्ण बाबाला पाणी आण रे जरा. तुम्हाला आता अजून एक दाखवते, 1 मिनिट शेणाचं दाखवते. तर आता झाडांना आम्हाला परत खत पाणी करायचं आहे. तर हे शेण आहे ना, आम्ही असं पाण्यामध्ये काल संध्याकाळी भिजवून ठेवलेलं आहे. म्हणजे ते नरम पडायला पाहिजे ना, म्हणून ते भिजवलेलं आहे. तर सगळी जितकी पण झाडं आहेत ना, त्यांना आता असं आम्ही शेण घालणार आहोत. म्हणजे झाडं थोडीशी उकरून घ्यायची ना माती, आणि मग घालायचं ना. आता जेव्हा घालून ना तेव्हा तुम्हाला दाखवेनच मी. चला, बाहेरचं वातावरण होता, ऊन लवकर आलं ना आज, छान वाटतंय. पण लवकर आला. वाजले किती? काय नाही, जास्त नाही वाजलेत. काय 8 वाजले. हा मग ते लवकरच आलं ना. तर कुठे एवढ्या लवकर ऊन येतं आपल्याकडे, उशिरा येतं ऊन. आज सुट्टी आहे ना आपली, कुणाला तर सुट्टी म्हणजे आपली पण सुट्टी. तो आता उठलाय, त्याला मी मगापासून किती वेळा बोलली, उठ उठ बाबा आला, बाबा आला. तो होता फोनमध्ये काहीतरी टाइमपास करतो. बा आता उठला. पाणी घेते बा. काय आणली? बोरं बघू ते, दाखव. आम्हाला आवडतात बोरं. असा हात लावला ना गप्प खाली. बघू दे बघू दे. ती डायरेक्ट झाडावरनं काढून. अरे हाय, ती डायरेक्ट झाडावरनं काढून खाली काढत. पिकलेली असते, जरा हात लावला की पडून जातात खाली. आणि त्या गवत एवढा आहे ना, त्या गवतात भेटत पण नाही. तर बाहेर बागेत काम करायला जायच्या आधी थोडीशी नाश्त्याची तयारी मी इथे करून घेतली. म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण अशी तयारी. एकच कुकर लावायचा होता. म्हणजे भाजी, पावभाजी आज बनवायची होती दुपारसाठी, आणि तशी तयारी करून घेतली. फ्लावर, मटार, फणसी, बीट आणि बटाटे हे सर्व ना कुकरमध्ये उकडायला लावले. आणि बटाटे थोडे जास्त घेतली, म्हणजे नाश्ता काही बनवायचा झाला तर बटाट्यापासून आपण काहीतरी बनवू. म्हणजे आलू पराठे बनवायचे असं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. म्हटलं बघू कसं काय होतं ते. त्याप्रमाणे हा इथे कुकर आहे ना मी लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी बागेत गेले काम करायला. आणि शिट्या कशा काम करता करता मग आपल्याला ऐकू जातात. केले 1 मिनटं, जरा खुरपं जरा घ्यायचं होतं. पक्ष्यांचे आवाज बघा किती छान येतात. आणि आज ऊन आलं ना, त्याच्यामुळे आम्हाला इतकं बरं वाटतं ना, उन्हामध्ये काम करायला मजा येईल आज. तर बघा हा परिसर जरा साफ करायचा आहे. म्हणजे इथे हे बघा दवाचं पाणी बिणी ना खूप पडतं हो, त्याच्यामुळे आहे थोडं थोडं रान आहे अजून. आणि ही जी काजूची झाडं आहेत ना, ती आपल्याला पहिला मोकळी करायची आहेत. पण त्याला आता मोहर याला सुरुवात झालेली आहे काजूच्या झाडांना. ह्या वर्षी आपल्याला काजू मिळणार आहेत खायला. किती रान आहे. खुरपा आणलाय. हे 4 झाड आहेत ना आपले, 1 2 3 आणि त्या कोपऱ्यामध्ये 1 4. तर अशा 4 झाडांना जरा साफ करून घ्यायचं. हे आधी राहू देत ना, झाडांच्या इकडचं मोकळं करूया आधी. ह्या त्याला खत करायचं ना आपल्याला परत शेणाचं. मग तू परत दमून जाशील. ते हे राहू दे, हे का आपण कधी पण करू शकतो. ते आपण झाडांच्या आधी जवळ कसं करूया. चल, झाडांना परत शेणबिण पण घालायचं आहे ना, मग परत मग थकायला होतं. मग आता गरजेचं आहे तेवढंच करूया. काठी नाही ना, कधी काठी लावायला उभी करू. खाली नाही रान असते पडत. रान पडत निघते. तुला काय हवं ते घ्यायचं, फावडा हवा काय हवं. आता मी इथे जरा सावलीमध्ये बसले. जाम ऊन लागलं होतं. आता कुणाला ना अळी करतोय. म्हणजे रान सगळं काढलं आहे तिकडचं, भरपूर रान असं होतं तिथे. आता अळी करायचं काम चालू आहे. म्हणजे आपल्याला जे शेणखत वगैरे घालायचं आहे ना, ते घालायला बरं पडेल. मग कुणाला आपल्या मधमाशी चावली. सुजला तिथे काम करत होता, त्या झाडीमध्ये मधमाशीचं हे होतं, तर पटकन चावली त्या नाकाला. दुखतंय का रे? झोमते बोलवता जरासं. कुणाला मधमाशी चावली ना तिथे काम करत असताना. काय लावलं आता? कोलगेट. ते बघा नाकाला कोलगेट लावून ठेवलंय. आणि दुसरं सोडा असतो ना, बेकिंग सोडा, तो पण लावायचा. तर हे काय माहिती कसं त्याचं पटकन डसली मधमाशी. तिथे पोळा होता, त्याचं लक्ष नाही. हे काय लाईटीची वेल आली. आणि हे काय आहे?
दिसते दिसते चेहरा बघा. झोपेतून उठल्यासारखा माझा, कारण मी आता झोपूनच उठलेली आहे. हे घ्या ठेव तिथे. गोमूत्र. गोमूत्र पकड जरा 1 मिनटं. सकाळी सगळं काम केल्यानंतर, नाश्ता वगैरे सगळं करून झाल्यानंतर सगळ्यांनी भरपूर असा आराम केला आहे. म्हणजे कुणालची सुट्टी, पण आम्ही कुणालची सुट्टी एन्जॉय केली. एन्जॉय म्हणजे फारसं असं काही नाही, पण तिकडे साफसफाई केली आणि मग नंतरला घरातलं थोडंफार काम. आज दुपारच्या जेवणाची सुट्टी होती मला. सुट्टी म्हणजे जास्तच काय असं बनवायचं नव्हतं. सकाळी नाश्ता म्हणजे उशिरा पण झाला आणि सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला, त्याच्यामुळे मग जेवायला कोणाची काही इच्छा नव्हती. तर थोडंसंच काहीतरी म्हणजे मसूरच्या आमटी आणि भात असंच साधं सिंपल बनवलं होतं पटकन. आणि आता संध्याकाळच्या वेळेस घेतलेलं आहे पुन्हा आपलं खत पाणी करायला. म्हणजे काजूची झाडं जी आता सकाळी साफ केलं ना, ते शेण बघा तुम्हाला दाखवलं भिजवलेलं, ते आता कुणाला जेव्हा बारीक करतायत. म्हणजे भिजलं ना का पटकन हाताने बारीक होतं ना, त्याच्यामुळे मग भिजवलं होतं पाण्यामध्ये काल संध्याकाळी. आणि आता पटकन घालायचं झाडांना. म्हणजे खत पाणी आपण कधी केलं होतं, पावसाच्या आधी केलेलं ना. हां, पावसाच्या आधी खत पाणी केलं होतं झाडांना आणि त्याच्यानंतर पावसामध्येच एकदा केलं होतं. म्हणजे 2 वेळा केलं होतं. आणि आता मला वाटतं 4-5 महिने व्हायला आले असतील खत काय घातलं ना, त्याच्यामुळे आता खत आहे ना हळूहळू सगळ्या झाडांना करायचं आपलं चालू आहे. आणि कुणाल आपला आता झोपलं आहे, त्याला बघा मधमाशी चावलेली ना, म्हणजे झालं आता दुखत नाही आहे. म्हणजे बारीकशीच मधमाशी होती. औषध त्यांनी ते कोलगेट वगैरे पटकन लावलं ना, त्याच्यामुळे दुखत नाही आहे. आणि थोडंसं जरा सुजन आहे, पण ते सुजन पण आता हळूहळू म्हणजे कमी होईल. ती कमी झालेली आहे सुजन. पण तो थोडासा घाबरला होता की मधमाशी काय चावलं असं. तर कुणालच्या आपण जाऊन तिथे बघितलं की काय आहे, तिथे मधमाशीचा पोळा दिसला. तेव्हा मग आम्हाला माहिती की मधमाशी चावली असं. आम्ही कसं काम करत होतं की आमचं लक्ष असतं, पण कुणाला तसं पटकन जातो तो काम करायला आतमध्ये, झाडीत वगैरे असं बिंदात घुसतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याला नेहमी सांगतो काम करत असतील ना तर त्याला लक्ष दे, लक्ष दे. पण मुलं बिंदास असतात ना, त्याच्यामुळे अशी धावतात पटकन. समोर बघा ती केळी ना कुणालच्या बाबतीत पिकायला आले म्हणून. कलर बदलून झाला, वरती लालसर तुला वाटतंय. पिवळा पिवळा रंगायत चाललंय. मग काढले तर पिकेल ना. काढले तर पिकेल, राहते. आधी बघू 1-2 दिवस जाऊन बघूया नंतरला जवळ. काय टाकलं त्यात? अजून काय टाकलं नाही. गोमूत्र टाकायचं. गोमूत्र डोळे झोमतात म्हणून नाही टाकले, हात लागायचे. हां, मला त्रास होतो. आणि आता ते पावभाजीचं काय, तुम्ही पाव आणायला नाही गेलात? आता थोडी पाव मिळणार, नाही मिळणार. आता नाही मिळणार, आज शनिवार आहे. आज आमच्याकडे कसला बेत होता, पावभाजीचा. पावभाजी काही हे बनलीच नाही, कारण सकाळी म्हणजे मी सगळं उकडून वगैरे सगळं ठेवलं होतं. कुणाला मला म्हणाला की आई मी जाऊन पटकन पाव घेऊन येईल. आणि मग त्याने मग कंटाळा केला, कारण इकडचं काम करायला पण थोडासा उशीर झाला ना, त्याच्यामुळे आंघोळ वगैरे होईपर्यंत जरा वेळ गेला. म्हणजे किती वाजले, 10:30 पावणे 11 वाजले ते सगळं होईपर्यंत. आणि मग त्याने जरा कंटाळा केला मग. आणि त्याच्यानंतर नाश्ता केला. तुलाच मग त्याला आळस भरला की आई आता नको, संध्याकाळी जाईन म्हणून. नाहीतर दुपारी आमचा आज पावभाजीचा असा बेत करायचा होतं. आता रेडी करून म्हणजे उकडून वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आता बघूया रात्री तरी बनते का. नाहीतर ती उकडलेली भाजी आहे ना, ती सरळ मला फ्रीजमध्ये आता टाकून ठेवावी लागणार आहे. आता बघू ही लोक काय म्हणतात कुणालचे बाबा की पाव मिळतील, पण मला वाटत नाही पाव मिळतील. कारण ते शनिवारच्या दिवशी ना दुकानावर सगळ्या ना ते बंद होऊन जातात. आणि जर का मिळाले तर पावभाजी मी संध्याकाळी बनवीन आणि झटपट तुम्हाला दाखवीन. म्हणजे घरची बेकरी आहे घरात. हां, पावभाजी आवडते आमच्याकडे, भरपूर आवडते पावभाजी. बघूया होते का काय माहीत नाही आहे. तर सगळी तयारी मात्र करून ठेवलेली आहे. पाव मिळालं तर ठीक आहे. पराठे बनवलं तर काय चालणार ना, पराठे किंवा फुलके वगैरे असे बनवले तर नाही आवडून त्याच्याबरोबर. नाही तर बनव मग का आलं पराठे बरोबर छान लागते. भाजी चपाती झाली ना हिसाब. शेवटीचा काय वेगळा जुगाड जुगाड जुगाड. शेवटी भाजी चपाती. हां, जाऊ दे. मग काय नाही, तुम्हाला पावाबरोबर खायचं, पाव नाही मिळेल मग उद्याला बनवून, उद्या रविवारच्या दिवशी आपण बनवूया मग नाश्त्यामध्ये. झालं बेटा, काय झालं, काय झालं, काय सांगतो मला. भाग्याला मी खाऊ देते, थांब. आता भाग्या आपण आईस्क्रीम खाऊया. आता तो बाहेर बघा. चल भाग्या आपण आईस्क्रीम खाऊया. आपण आईस्क्रीम खायचा. आला ना. आला की नाही. फक्त आईस्क्रीमचं नाव घ्यायची खोटी की आम्ही हजर. लांब हो, लांब हो, लांब हो, लांब हो. हा बेटा काय झालं, काय झालं, कुठे गेलेला तू, कुठं गेलेला माझं बछडा. हां, जा जा खेळा, जा जा खेळा, जा. लांब जाऊ नका कुठे, इथंच खेळा. बोका ब पांढरा बोका. चला झालं, कुस करून झालं. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं गोमूत्र टाकायचं. हे बघा
गोमूत्र चांगलं असतं ना, औषधी औषधी. ए चल बाग्या, चल शेरू चल, शेरू चल. ठीक आहे. सुगंध काय भारी येतो ना, अत्तर अत्तर अत्तर. जीवामृत बनवायचं होतं, पण आमच्याकडे की नाही मोठा ड्रम नाही, त्याच्यामुळे मग आम्ही अशा पद्धतीने करून घालतोय. पहिला कोणाला घालणार? माझ्या घेवड्याच्या वेलीला. अरे वा वा, त्याच्या तर मध्ये खत केलं ह्याला. सुरुवात माझ्या झाडापासून. हे माझं झाड आहे, झालेली आहे त्याच्यामुळे चांगले. वाग्या वादला. बस झालं बस झालं. हां आता अशा पद्धतीने आम्ही आता सगळ्या झाडांना घालून घेतो. हां म्हणून भिजतच घालूया, उगा तर सुकं सुकं नको. मग वरून टाकायचं, दुसरं माती टाकायची. हां पहिला आधी भिजवलेलंच हे करूया. तर हे बघा, हे आपलं काजूचं झाड तुम्हाला मी सकाळी मला वाटतं नाही दाखवलं ना. आणि ही बघा, ही पहिली बी त्याला धरलेली आहे. गेल्या वर्षी ह्याला मोहर आला होता, तो सगळा खोडून टाकला होता. आणि ह्या वर्षी आता मोहर तसाच ठेवला आहे. हा बघा, आता बघूया किती काजू आपल्याला भेटतात खायला, म्हणजेच मिळतात खायला. आणि त्याच्यामुळे आता हे खत बी सगळं चाललं आहे आमचं. इथे झालं आता, हे काजूची झाडं पूर्ण झाली. झाडांची सेवा म्हटलं जितकी करू तितकी कमीच आहे. किती पण तुम्ही करा, पाण्याचं आहे, खताचं आहे. खत तर अगदी महिन्यातनं तुम्ही एकदा दिलात ना तरी पण कमीच आहे ना. हां दर महिन्याला ना. हां तर आम्ही आता ठरवलं आहे की आता आपण जे शेण जमा करतो ना ते जास्तीत जास्त आता त्यांना द्यायचं झाडांना. आणि मग पावसातनं मग काय चिंता नाही. झाले आता, थंडी संपत आली, आता काय उन्हाळा चालू होईल. हां हां मग तेच तर. हे आणू का बादली? गाळ आहे त्या तळाशी. आभाळ असं मस्त असं गुलाबी झालेलं आहे. आणि इथे आता थोडंसं माझं काम चालू होतं मागच्या पडीमध्ये, ते करून घेतलं, झाडून वर घेतलं. आता मी चालले घरी. आता करायचं रात्रीचं जेवण. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा म्हणजे जास्त करून झाडांमध्येच गेलेला आहे. भरपूर आज काम झालेलं आहे. आता फारसं सगळं तुमच्या शेअर नाही केलेलं आहे, पण खूप असं आम्ही झाडांचा केलेलं आहे. तर चला मग ताईनं, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.